हाय डिअर स्टुडंट्स, हाऊ आर यू? आय होप तुम्ही सर्वजण चांगले असाल. डिअर स्टुडंट्स, आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये चॅप्टर नंबर 6 ॲनिमल क्लासिफिकेशन यामधील सम टॉपिक पाहिले आहे. जस्ट लाईक हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन, ट्रॅडिशनल मेथड ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन, क्रायटेरिया फॉर न्यू सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन अँड हा जो क्रायटेरिया आहे न्यू सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन यामध्ये ग्रेड ऑर्गनायझेशन पाहिलेलं आहे आपण. आणि नंबर 1 प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑर्गनायझेशन, सेकंड सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन, थर्ड सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन अँड नंबर 4 टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन अँड लास्टली ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन याबद्दल आपण स्टडी केलेली आहे. नाव डिअर स्टुडंट्स, क्रायटेरिया फॉर न्यू सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन बॉडी सिमेट्री. Dear students, what is mean by symmetry? Symmetry means दोन्ही बाजूमधील एक वाक्यता. दोन बाजू समान असणे, दोन बाजू समान असणे, दोन्ही बाजूमधील एक वाक्यता. सिमेट्री means, understand? सिमेट्री means दोन बाजूमधील समानता, या दोन साइड समान असणे. If body of any animal is cut through imaginary axis of body, imaginary axis means आपण एक कल्पना केलेला आहे की एनी ॲनिमलची, कोणत्याही ॲनिमलची जी बॉडी आहे ती बॉडी मे और मे नॉट प्रोड्यूस्ड टू इक्वल हाफ्स. मीन्स जस्ट लाईक दिस इज अ ह्युमन बॉडी, ही ह्युमन बॉडी आहे अँड एनी ॲनिमल्स, कोणत्याही ॲनिमल्सची एका ॲक्सिस मधून इमॅजिनरी ॲक्सिस आहे. दिस इज अ इमॅजिनरी ॲक्सिस अँड या इमॅजिनरी ॲक्सिस मध्ये या ॲनिमल्सच्या बॉडीचे मे और मे नॉट प्रोड्यूस्ड टू इक्वल हाफ. मीन्स याचे लेफ्ट साइड अँड राईट साइड एनी ॲनिमल्स बॉडीचे जर दोन समान भाग होत असतील तर त्या प्रॉपर्टीनुसार ॲनिमल्सच्या बॉडीचे विविध प्रकार पडतात. मीन्स डिफरंट टाईप असतील. आता हे टाईप कोणते आहे हे आपण स्टडी करूया. एसिमेट्रिकल बॉडी. यू नो द सिमेट्री. सिमेट्री मीन्स दोन समान भाग, दोन समान भाग लेफ्ट राईट अँड जे टू समान पार्ट आहेत ते इक्वल असले पाहिजेत. अँड ए मीन्स नसलेले, टू इक्वल पार्ट नसलेले. In case of such body, there is no any such imaginary axis of the body through which we can get two equal halves. Means अशा प्रकारची ॲनिमल बॉडी ज्या बॉडीचे टू इक्वल हाफ होणार नाहीत, म्हणजे त्यांचे दोन समान भाग होणार नाहीत, त्या ॲनिमल बॉडीचे टू इक्वल पार्ट होणार नाहीत. दिस इज कॉल्ड asymmetrical body. Understand? Some example, sponge. यामध्ये some sponge आहेत, याचे example. Look at this. Asymmetrical body and या बॉडीचे जर टू इक्वल पार्ट केलं आपण तर हा साइड मीन्स लेफ्ट साइड अँड राईट साइड इक्वल आहे का? नाही. अबो अँड बिलो, ही वरची साइड अँड खालची साइड इक्वल आहे का? नाही. मीन्स दिस इज अ असिमेट्रिकल बॉडी. ही कोणती बॉडी आहे? असिमेट्रिकल. नाव नेक्स्ट, रेडियल सिमेट्रिक. नेक्स्ट डिअर स्टुडंट्स, रेडियल सिमेट्री. रेडियल मीन्स रेडियस. and what is mean by radius? This is the circle, straight line extending from the center of a circle. स्ट्रेट लाईन अशी जी सेंटर पासून एक्सटेंड होते अँड कुठपर्यंत? या सर्कलच्या सरफेस पर्यंत एक्सटेंड होते. सच स्ट्रेट लाईन इज कॉल्ड रेडियस. अंडरस्टँड? अँड सिमेट्री मीन्स दोन समान भाग होणे.
In this type of body, if imaginary cut passes through central axis but any plane body, या रेडियल सिमेट्री मध्ये जी बॉडी आहे ती बरोबर मध्य ऍक्सिस पासून इट गिव्स टू इक्वल हाफ्स, याचे टू इक्वल हाफ्स होतात. जस्ट लाईक द एक्झाम्पल ऑफ स्टारफिश. मीन्स या स्टारफिशचे लुक ॲट दिस रेडियल सिमेट्री. हा सेंटर आहे अँड दिस इज द सर्कल. या सर्कल मध्ये हा जो सेंटर आहे अँड दिस इज अ रेडियस. अंडरस्टँड? या बॉडीला कोणत्याही सेंट्रल ऍक्सिस मध्ये जर आपण कट केलं तर काय होतं, ती प्लेन बॉडी गिव्ज टू इक्वल हाफ्स. मीन्स ही प्लेन बॉडी टू हाफ्स देते. मीन्स दोन भाग पडतात, त्याचे दोन समान भाग पडतात. अँड द एक्झाम्पल स्टारफिश आहे. स्टारफिश जो असा ॲनिमल आहे त्याचे जर 5 डिफरन्स वेगवेगळ्या पद्धतीने जर छेद घेतले असता स्टारफिश बॉडीचे दोन समान भाग मिळतात. अंडरस्टँड? दिस इज द रेडियल सिमेट्री. नाउ नेक्स्ट, बायलॅटरल सिमेट्री. बायलॅटरल सिमेट्री. डिअर स्टुडंट्स, तुम्ही जर केअरफुली या शब्दाचे जर अर्थ समजून घेतलात तर यामध्ये काय आहे हे तुम्हाला स्पष्ट होईल. या शब्दांच्या अर्थामध्येच डेफिनेशन आहे. बायलॅटरल सिमेट्री. बाय मीन्स टू, बाय मीन्स टू, और याला आपण डाय म्हणू. बाय और डाय मीन्स बाय और डाय मीन्स टू होतं. सिमेट्री मीन्स दोन समान भाग. अँड लॅटरल मीन्स बाजू, मीन्स साइड. दोन बाजू, टू साइड समान असले पाहिजेत. अंडरस्टँड? बायलॅटरल सिमेट्री मीन्स टू साइड समान असले पाहिजेत. इन धिस टाइप ऑफ बॉडी, अशा प्रकारच्या बॉडीला देर इज ओनली सच इमॅजिनरी ऍक्सिस ऑफ बॉडी थ्रू विच वी कॅन गेट टू इक्वल हाफ. मीन्स या बॉडीच्या इमॅजिनरी ऍक्सिस मध्ये आपण टू इक्वल हाफ होऊ शकतात किंवा मिळू शकतात. सच टाइप्स ऑफ बॉडी इज कॉल्ड बायलॅटरल सिमेट्री. कारण याचे इमॅजिनरी ऍक्सिस मध्ये टू इक्वल हाफ होतात. अंडरस्टँड? नाउ द सम एक्झाम्पल ऑफ बायलॅटरली सिमेट्री. इन्सेक्ट, फिशेस, फ्रॉग, बर्ड्स, ह्युमन, etc. Understand? This is a type of a body symmetry. This is a type of a body. Dear students, next germ layer. Layer means थर असतात जे एकावर एक असतात. डायप्लोब्लास्टिक. डाय मीन्स टू. टू लेयर पासून बनलेला जो काही एनिमल्स आहे, सेल आहे, दिस इज कॉल्ड डायप्लोब्लास्टिक्स. अँड ट्राय मीन्स थ्री. थ्री लेयर पासून बनलेला सेल मीन्स ट्रायप्लोब्लास्टिक. डिअर स्टुडंट्स, तुम्हाला माहित आहे फर्टिलायझेशनची काय प्रोसेस आहे. ज्या वेळेस हे स्पर्म मीन्स मेल स्पर्म फिमेल एग मध्ये एंटर करतात त्यावेळेस फर्टिलायझेशन होतं. अँड फर्टिलायझेशन पासून काय होतं, झायगोट. झायगोट फॉर्मड होतो. आफ्टर झायगोट काय फॉर्मड होतो, एम्ब्रियो. दिस इज द प्रोसेस. मीन्स एम्ब्रियो फॉर्म होण्याच्या अगोदर ही प्रोसेस घडतात. स्पर्म एंटर करतात फिमेल एग मध्ये अँड फिमेल एग मध्ये फर्टिलायझेशन झाल्यानंतर झायगोट फॉर्म होतं. अँड आफ्टर झायगोट फॉर्मेशन
एम्ब्रिओ फॉर्म होतं, ज्यावेळेस झायगोटचे सेल डिव्हिजन्स होतात, एम्ब्रिओ फॉर्म होतं. बट डिअर स्टुडंट्स, झायगोट टू एम्ब्रिओ मीन्स झायगोट पासून एम्ब्रिओ पर्यंत जी प्रोसेस घडते, दिस ड्युरिंग धिस पिरियड हे लेयर्स फॉर्मड होतात. इन केस ऑफ मल्टीसेल्युलर एनिमल्स मीन्स थाउजंड्स अँड थाउजंड सेल्स मीन्स ज्यामध्ये सेल डिव्हिजन्स होतं अँड झायगोट फॉर्म झाल्यानंतर एम्ब्रिओ बनतं मीन्स फर्टिलायझेशन झाल्यानंतर झायगोट फॉर्म होतो आणि झायगोट नंतर एम्ब्रिओ फॉर्म होतो मीन्स त्यामध्ये सेल डिव्हिजन होत आहे मीन्स दे आर मल्टीसेल्युलर. Germ layer are formed during initial period of their embryonic development and formed those germs layer only. मीन्स हा जो जर्म लेयर आहे हा कधी फॉर्मड होतो, ज्या वेळेस हा पिरियड ऑफ देअर एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट मीन्स झायगोट टू एम्ब्रिओ ज्या वेळेस डेव्हलप्ड होत असतं त्यावेळेस हे लेयर फॉर्मड होतात. डिफरंट टिश्यू आर फॉर्मड इन द बॉडी मीन्स या लेयर पासूनच इन द ह्युमन बॉडी डिफरंट ऑर्गन्स हे फॉर्मड होतात, तयार होतात. डिअर स्टुडंट्स, हे जे 3 लेयर्स आहेत, एंडो मीन्स फर्स्ट लेयर, एक्टो मीन्स थर्ड लेयर अँड हा जो मिझोडर्म आहे हा सेकंड लेयर आहे. अंडरस्टँड? फर्स्ट लेयर एंडोडर्म, सेकंड लेयर मिझोडर्म अँड थर्ड लेयर मीन्स जो आउटर साइड आहे तो एंडोडर्म. अंडरस्टँड? बट डिअर स्टुडंट्स, इन केस ऑफ सम एनिमल्स, काही एनिमल्स असे आहेत जे 2 लेयर्सनी बनलेले आहेत मीन्स एंडोडर्म अँड एक्टोडर्म या लेयर पासून बनलेले सम एनिमल्स आहेत, ज्यामध्ये निडारियन हे काही ॲक्वॅटिक एनिमल्स आहेत, जस्ट लाईक जेलीफिश असे काही एक्झाम्पल आहेत. इन मोस्ट ऑफ ऑल द रिमेनिंग एनिमल्स यांना जर सोडलं तर एक्सेप्शन ऑफ निडारियन एनिमल्स, ऑल रिमेनिंग एनिमल्स फॉर्मड बाय 3 जर्म लेयर, मिझोडर्म, एंडोडर्म अँड एक्टोडर्म. अंडरस्टँड डिअर स्टुडंट्स? आपण पुन्हा एकदा समजावून घेऊया. जर्म लेयर्स मीन्स हे जे थर आहेत, दिस इज द लेयर. आणि डायप्लोब्लास्टिक मीन्स 2 लेयर पासून जो बनलेला सेल आहे, दिस इज द डायप्लोब्लास्टिक. ट्रायप्लोब्लास्टिक मीन्स 3 लेयर्स पासून बनलेला जो कोणता सेल आहे, दिस इज अ ट्रायप्लोब्लास्टिक सेल. नाव व्हॉट इज द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन? ज्यावेळेस स्पर्म फिमेल एग मध्ये एंटर करतात त्यावेळेस फर्टिलायझेशन होतं अँड आफ्टर फर्टिलायझेशन झायगोट फॉर्मड होतो अँड आफ्टर झायगोट एम्ब्रिओ फॉर्मड होतो. मीन्स ज्यावेळेस सेल डिव्हिजन होतं त्यावेळेस झायगोट मध्ये सेल डिव्हिजन होतं अँड एम्ब्रिओ फॉर्मड होतो. बट झायगोट टू एम्ब्रिओ या दरम्यान हे 3 लेयर्स फॉर्मड होतात. आर फॉर्मड मीन्स जर्म्स लेयर्स आर फॉर्मड ड्युरिंग इनिशियल पिरियड ऑफ देअर एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट मीन्स हा जो एम्ब्रिओ आहे याचा डेव्हलप्ड होण्याच्या अगोदर हे 3 लेयर्स फॉर्मड होतात अँड या 3 लेयर्स पासून एनिमल्सच्या बॉडीमध्ये डिफरंट ऑर्गन फॉर्मड होतात. डिफरंट टिश्यू आर फॉर्मड इन द बॉडी. अंडरस्टँड? मीन्स सेल मेक्स टिश्यू मेक्स ऑर्गन अँड ऑर्गन मेक्स ऑर्गन सिस्टीम्स मीन्स यापासून टिश्यू बनतील अँड टिश्यू पासून ऑर्गन बनतील अँड आफ्टर ऑर्गन सिस्टीम अँड बॉडी. काही एनिमल्सच्या बाबतीत काय होतं तर ते 2 लेयर्सनी बनलेले आहेत, एंडोडर्म अँड एक्टोडर्म, ज्यामध्ये एक्झाम्पल म्हणून आपण निडारियन जे ॲक्वॅटिक एनिमल्स आहेत, जेली फिश जस्ट लाईक अशा प्रकारचे आहेत जे 2 लेयर्सनी बनलेले एनिमल्स आहेत. अँड एक्सेप्शन ऑफ देज निडारियन त्यांना जर सोडलं तर ऑल टाइप्सचे जे एनिमल्स आहेत ते 3 जर्म लेयरनी बनलेले आहेत, मिझोडर्म, एंडोडर्म अँड एक्टोडर्म.